नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील दुकानावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 8 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मॉडर्न चायनीज दुकानावर झालेल्या दगडफेक तोडफोड प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्पर कारवाई करत 8 आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संगमनेर रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 2 एप्रिल रोजी रात्री हनुमान जयंती मिरवणूक संपल्यानंतर 15 ते 20 जणांचा जमाव एकत्र येत दुकानावर अचानक दगडफेक करण्यात आली. हल्ल्यात दुकानाची काच, खुर्च्या आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. तसेच गल्ल्यातील अंदाजे 30 ते 35 हजार रोख रक्कम नमपास करण्यात आली. हल्लेखोरांनी शेजारील शाही दरबार चायनीज व हिना चिकन हाऊस या दुकानावर ही दगडफेक करून नुकसान केले. दुकानासमोर उभे असलेल्या ग्राहकांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील आरोपींना अटक केली आहे. भारत विष्णू धेंडे वय 23, ओम साहेबराव डहारे वय 18, सागर तुकाराम गायकवाड वय 23, शुभम मेंद्रे आडवले वय 23, अविनाश संजय जाधव वय 22, अक्षय विष्णू धनवटे वय 25, महेश संपत आवटी वय 27, सागर पेरेलाल जगरवाल वय 26. सदर आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 118, 119, 324 4, 329 3, 189 2, 189 4 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 1 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी सांगितले की आज सायंकाळी श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानामध्ये एक किरकोळ दगडफेकीची घटना घडून त्या दुकानातील जे काही समोरच्या काचा वगैरे आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत. ही जी घटना आहे ही घटना यातील आरोपी आणि दुकानदार यांच्यामधील एक पाण्याच्या बाटलीच्या व्यवहारावरून किंवा पाण्याच्या बाटलीच्या किमतीवरून ही घटना घडलेली आहे. ही घटना कोणत्याही पूर्वीच्या कारणावरून किंवा कोणीतरी फूस दिल्याच्या कारणावरून किंवा कोणीतरी या घटनेच्या मागे आहे असं काही कारण नाही. अगदी आकस्मिक कारणातून ही घटना घडलेली आहे. या घटनेला कोणत्याही स्वरूपाचा जातीय किंवा धार्मिक रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये. यातील जे काही 4 आरोपी आहेत ते आपण ताब्यात देखील घेतलेले आहेत. या घटनेच्या संबंधात यातील दुकान चालक जे आहेत त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. बाकीचे जे आरोपी आहेत ते देखील ताब्यात घेण्यासाठी आपली पोलीस टीम रवाना झालेले आहेत. कोणीही या घटनेसंबंधाने कोणत्याही अफवा पसरवू नये किंवा जातीय धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये किंवा असे मेसेजेस व्हायरल करू नये. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.